नमस्कार मित्रांनो, मी ओमी ब्लॉगर. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपल्या सर्व मित्रपरिवारानं आपलं नियोजन झालं तर आज पोहायला जायचं. तर पोहायला कुठं जायचं? नदीत आपलं. नदीत गेलं तर पाणी नाही आपल्या नदीला. तर विचार केला चला आज विहिरीत पोहूयात. विहिरीत पोहायला गेलो तर पाणी खूप खोल. तर पोरं म्हणले काही विषय नाही तरी पोहूया. चला आम्ही तर केली पोहायला सुरुवात. तर आमच्या पोरांनी झाली येडीच आहे सुरू. हे म्हणतात तू उडी मार, ते म्हणतात तू उडी मार, ते म्हणतात मी अशी उडी मारतो, तू म्हणतो मी तशी उडी मारतो. आणि एक पण तर काही पण ठरवतं पोहायलाच येत नव्हतं. एक चष्मा घालून, एक उलट्या उड्या मारतंय, एक सुईच्या मारतंय, एक काय मारतंय आणि 2 जणांना तर पोहताच येत नाही. ते दोरीला धरून पोहत. तर गावाकडची मजा म्हणजे काय विषय खोल असतो डायरेक्ट. गावाकडची मजाच वेगळी असते. तर मित्रांनो गावाकडची मजा तुम्हाला शहरात अजिबात घेता येणार नाही. आपला व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, एक म्हणतो मी उलटी उडी आणि ते एक बघा हे 2 नमुन्याला पोहता येत नाही. ते दोरीला धरून पोहत ते काय बाबा विषय खोल म्हणले आता गावाकडच्या पोरांचं काय नाद बाकी वेगळं काय. तर मित्रांनो तुम्हाला जर अशी मजा घ्यायची असली तर गावाकडं तर नक्की यावं लागतं. कसा विषय डायरेक्ट खोल विषय असतो नाही का? आपल्या गँगमधला हनुमान बघा. त्याला उलटी उडी मारायची. त्याला उलटी उडीच जमाना. त्याने विषयच दिला सोडून डायरेक्ट. मला नको भाऊ. हा पडलं तर डायरेक्ट डोकं फुटेल. तुम्हाला भास जिरली आमची. मग काय ते सांगतो बाबा. तर पब्लिकनं आपल्याला विहिरीमध्ये उड्या मारू लागली ते भाऊ. तर जवळच आपली टरबूजवाडी होती. टरबूजवाडीतून 4-5 टरबूज घेतले. आपल्या एका पंटरने मस्त आहे की ओकेमध्ये टरबूज कापलं, त्याच्यात द्राक्षे कापले, एक थंडाची बाटली आणली टाकली ना एकदम क्वालिटी विषय करून टाकला हो. गावाकडे मजा वेगळीच असते हो. तर तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.